वसा जनसेवेचा। शहरात आज गो सन्मान आवाहन अभियान अंतर्गत भव्य रॅली आणि निवेदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला शिवप्रेमी, गोभक्त आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद लाभला। सकाळी 10 वाजता जिजामाता प्रेक्षागर येथून रॅलीची सुरुवात झाली। शहरातील मुख्य मार्गावरून मोठ्या उत्साहात ही रॅली तहसीलदार कार्यालयावर पोहोचली। यावेळी शिष्टमंडळाने प्रशासनाला गोमातेच्या संरक्षण आणि सन्मानाबाबत सविस्तर निवेदन सादर केले। या अभियानात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी गोमाता की जय आणि गोहत्या बंद करा अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून टाकले। वातावरणात देशभक्ती आणि धार्मिक भावनेचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता। अभियानाच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कडक कायदा लागू करणे, गोमातेला राष्ट्रीय धरोहर किंवा राष्ट्रमाता म्हणून मान्यता देणे तसेच केंद्र स्तरावर स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करणे यांचा समावेश आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजात गो संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि गोमातेचा सन्मान टिकवून ठेवणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले। संपूर्ण भारतभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा म्हणून आज आम्ही बुलढाणावासी मिळून सर्वजण मिळून माननीय तहसीलदारांना निवेदन देतोय की आमच्या गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, आमच्या गोमातेचं संरक्षण व्हावं आणि याचबरोबर आमच्या सगळ्या गोरक्षकांनाही सन्मान आणि संरक्षण मिळावं यासाठी म्हणून आम्ही संपूर्ण बुलढाणावासी एकत्र होऊन माननीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत। त्यामुळे गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा ही विनंती। जय श्रीराम, जय श्रीराम। गौमाता राष्ट्रमाता, गौमाता राष्ट्रमाता, गौमाता राष्ट्रमाता। जय श्रीराम, जय श्रीराम। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।